आज मी जी रेसिपी टाकते पौष्टिक पराठा, त्या रेसिपीला काल राजरत्न प्रतिष्ठानतर्फे झालेल्या पाककले स्पर्धेत मला 1 नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे. राजरत्न प्रतिष्ठानची मी आभारी आहे. आज आपण आपल्या किचनमध्ये असा उपवासाचा हेल्दी पराठा दाखवणार आहे मी तुम्हाला करून. म्हणजे का तर साबुदाणाने हे खाऊन कोणाला पित्त होतो, सोसत नाही आणि पोटभरीचं खाताना आपण थोडं घाबरतो, आपल्याला हे बाधेल का असं वाटतं आणि म्हणून आपण हे कमी खातो. त्याच्यासाठी आज मी वेगळा प्रकार करणार आहे. मी आता ही सगळी म्हणजे आपल्याला उपासाला चालतात असं सुरण, रताळा, कणगर, कारिंदा, ही अळकुडी आहे, हा बटाटा आहे आणि हे एक कोनफळ आहे. हे सगळे उपवासाला चालणारे सगळे हे आहेत कंदमुळं आणि ही घालून असा मी हेल्दी पराठा करणार आहे. आणि आता त्याच्यासाठी घेतलेलं म्हणजे साहित्य हा साबुदाणा आहे, वरी तांदूळ आहे. हे दोन्ही मी भाजून घेणार आहे, भाजून त्याचं पीठ करून घेणार आहे. हे सगळं आता मी उकडून घेणार आहे आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे. त्यानंतर हे आता आलं घेतलं आहे, मीठ, मिरचीचा ठेचा, दाण्याचं कूट, ओलं खोबरं, वरीचे तांदूळ, साखर आणि लिंबूचा रस आणि जिरं लागणार आहे आपल्याला. एवढं आपलं या पराठ्याचं साहित्य आहे. आता प्रथम मी काय करणार आहे तर साबुदाणा आणि वरी तांदूळ चांगले रंग बदलेपर्यंत भाजून घेते. हे एका बाजूला उकडत लावते आणि मग मी नंतर तुम्हाला पुढची कृती दाखवते. हे कंद मी छानपैकी उकडून घेते. एकदम अगदी अति उकडले नाही आहेत कारण ते चिकट होईल म्हणून बेताचे असे उकडून घेतलेत. आता मी प्रथम हे सोलून घेतलेत, आता किसून घेते आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते. तर हा एक एक कंद मी पहिलं काटे कणग, अतिशय पौष्टिक, थोडं थोडंच घालणार आहे कारण बरंच होईल नाही तर म्हणून. ही अळकुडी आहे, भरपूर आयर्न असलेली अशी ही अळकुडी थोडी थोडीच घेतली आहे. रताळं, नंतर हा सुरण, आणि बटाटा. थोडं थोडं घेतलं आहे सगळं. आणि हा कोनफळ किंवा याला टक्का म्हणतात. असं हे मी सगळं थोडं थोडं घेतलं आहे. आता हे आपलं सगळं छानपैकी हे मी आता मोठ्या वाडग्यात घेते. एका साबुदाणा आणि छोटी वाटी वरी तांदूळ हे मी भाजून याचं मिक्सरला पीठ करून घेतलं आहे. आता यामध्ये बघा मी काय काय घालते. ते काय घातलं आहे तर दाण्याचं कूट, त्यानंतर हा मिरचीचा ठेचा, एवढी मिरची वाटून घेतली आहे आणि तो ठेचा. याला व्यवस्थित तिखट घालायचं आहे कारण हे सगळं नाहीतर गोड गोड होईल म्हणून व्यवस्थित तिखट घालायचं आहे. त्यानंतर हे सगळं पचनासाठी म्हणून आपण आल्याचा कीस घालणार आहोत आणि याच्यात इतर काय लसूण कांदा वगैरे नसल्यामुळे आलं घालायचं आहे आणि आल्यानं पचनही चांगलं होतं म्हणून आलं घालायचं आहे. त्यानंतर हे थोडं मी ओलं खोबरं घालणार आहे, एक छान चव येण्यासाठी म्हणून ओलं खोबरं. साखर, काहीही म्हटलं की साखर ही आपल्याला हवीच. ही साखर, थोडंसं कलरसाठी म्हणून लाल तिखट घालणार आहे, 1-2 चमचे. चटपटी थोड्यासाठी आज आपण चाट मसाला याच्यात घालणार नाही हो, म्हणून लिंबूचा रस. आणि उपवास म्हटलं की जिरं हवं, हे जिरं. असं हे जिरं. कोथिंबीर मी घालत नाही कारण सगळ्यांनाच चालते असं नाही, त्याच्यामुळे मी कोथिंबीर घालत नाही आहे. आणि आता मी याच्यामध्ये सगळं आपलं पीठ घालणार आहे.
एकदम असा हेल्दी पराठा आपला होणार आहे. आता हे मी केलेलं पीठ आहे ते एकदम घालणार नाही, थोडं थोडं घालणार आहे. हे बघा असं सुंदर पीठ आलं आहे. मिक्सरला भाजला आहे चांगला खमंग साबुदाणा. असं आता आपण हे घट्ट पीठ मळून घेणार आहोत. पाणी याला लावणार नाही आहे. त्याला थोड्या वेळानं आपसूक पाणी सुटेल. लागलं तर मीठ घालायचं राहिलं होतं मेन अगदी, ते हे मीठ घालते. थोडं पाणी लागणार आहे कारण अजून मी पीठ घालणार आहे त्याच्यात. हातालाही आपण तूप किंवा तेल लावायचं. शेंगतेल उपासाला चालतं, त्याच्यामुळे तेही लावलं तरी चालेल. आणि असा छान गोळा करून घ्यायचा. आणि मी छोटे मिनी पराठे दाखवणार आहे तुम्हाला आज. नेहमी तुम्हाला मोठे मोठे पराठे दाखवते, पण आज मी तुम्हाला मिनी पराठा दाखवणार आहे. हा छान असा गोळा करून घेते. लावून घेतलं आहे आणि असा हातानंच आधी मी असा करून घेणार आहे. आणि हा जरा जाडच ठेवायचा म्हणजे खुसखुशीत असा छान होतो पराठा. आणि प्लॅस्टिकवर घेतल्यामुळे आपला तो उपटायलाही मदत होते. आणि आपण आता छोटा करणार आहोत, मिनी पराठा करणार आहोत, त्याच्यामुळे मी तो कापून घेणार आहे. म्हणजे आपले एक साईजचे होण्यासाठी म्हणून कापून घेणार आहे. नाहीतर आम्ही कापत नाही कधी, पण आज मी एक साईज करणार आहे त्याच्यामुळे मी ते कापून घेणार आहे. आता मी याने कापून घेते. म्हणजे एक साईज होण्याच्या दृष्टीनं हे मी सगळं करते, नाहीतर काय मी कापत नाही. हे बघा किती सुंदर दिसतोय तो आणि उपटेलही चांगला. आता आपण वर तेल तूप काय आपल्याला हवं असेल जसं आपल्या आवडीनुसार आपण लावायचं. आता मी इथे आधी एका बाजूला लावूनच घेते म्हणजे चांगलं लागलं जातं. असं लावलं की हे बघा, मग दुसऱ्या बाजूला वरून लावते. पण आता मंद आचेवर असा छानपैकी गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचा आहे. चांगला परतून असा खमंग करायचा आहे त्याचा रंग बदलेपर्यंत. आणि बारीक गॅसवर करायचा म्हणजे तो आतपर्यंत चांगलं भाजलं जाईल आणि पराठा आपला खुसखुशीत आणि चांगला होईल. याच्याबरोबर नारळाची चटणी, दही, दाण्याची आमटी एकदम कॉम्बिनेशन छान आहे. आणि एकदम हेल्दी पराठा आहे. आपल्याला काही याचा त्रास होणार नाही. सगळी कंदमुळं घातल्यामुळे आपल्याला त्याचा त्रासही होणार नाही आहे. जरा वेळ लागेल तो भाजायला. हा बघा कसा खरपूस आणि क्रिस्पी असा झाला आहे, एकदम मस्त. उलटून पलटून चांगला फुगलाय. पण हा बघा फुगलाय तो. छान कलर आलेला आहे, एकदम सुंदर झालेला आहे. आता आपण तो डिशमध्ये काढून घेऊया. फुगला असा हा आपला हेल्दी उपवासाचा पराठा खाण्यासाठी तयार झालेला आहे. आता हा मी कसा केला तो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि त्याच्याबरोबर ही मी नारळाची चटणी केलेली आहे, ही दाण्याची आमटी केलेली आहे आणि हे गोड दही आहे. असा हा आपला आजचा मेनू आहे. बरोबर वर एक ग्लासभर ताक प्यालं की पोट भरलं. असा हा छान नाश्ता उपवासाचा हेल्दी पराठा खाण्यासाठी तयार आहे.
हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.